नमस्कार, मी श्रावणी. आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज दाखवत आहे. ते कसं मी स्टिच केलं ते पहा तुम्ही. आधी मी सर्व पार्ट जॉईन करून घेतले होते, ते मी तुम्हाला दाखवले नाही अस्तर आणि मेन फॅब्रिकचे. आता डायरेक्ट मी स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवते आहे. आणि आता आपण कटोरी आणि साईड पार्ट स्टिच करून घेऊया. हे बघा, दोन्हीही पार्ट आपले स्टिच करून झालेले आहेत. आता आपल्याला पॅड जोडण्यासाठी तेही दोन्ही भाग स्टिच करून घेऊया. अगदी सावकाश हाताने स्टिच करायचं आहे, अजिबात खेचायचं वगैरे नाही आहे ते. आपण इथे दोन्हीही पार्ट जॉईन करून घेऊया. आणि इथे मला आधी पॅड जोडायचं होतं, पण ते माझ्या लक्षात नाही राहिलं आणि मी आधी गल्याला फिनिशिंग करून घेतली आणि त्यानंतर पॅड जोडलेला आहे. आरी वर्कला शक्यतो मी डायरेक्ट फिनिशिंग करते अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा, कारण की मग ते पट्टे वगैरे काढून स्टिच करायची गरज नाही लागत, ते डायरेक्ट होऊन जातं. हे बघा, इथे मी पॅड जोडायला घेतले आणि पॅडला लगेच डबल टिप देऊन घेऊया. आणि आता आपण कॉर्नरला शिलाई मारून ते कपडा व्यवस्थित सिक्युअर करून घेऊया. थोडा माझा सर्दीमुळे आवाज बसलेला आहे. इथे लगेच आपण मुंड्याला व्यवस्थित शेप देऊन दुसराही सेम पार्ट तयार करून घेऊया. इथे दोन्ही मुंडे व्यवस्थित ठेवून शेप देऊन घेतले. इथे आपण लगेच प्रिन्सेस कटचे पट्टी लावून घेऊया, फिनिशिंगची पट्टी. त्याच्यासाठी मी बॅक पार्टचं माप घेतलं आहे मुंड्यापासून कमरेपर्यंतचं, आणि दोन्ही साईड सेम करून आपण आता इथे पट्टी लावून घेऊया. खूप छान ब्लाऊज बसतो असा. आता आपण इथे लगेच हुकलूक पट्टीही लावून घेऊया. दोन्ही साईडचं लगेच मी दाखवते तुम्हाला. इथे मी मधून टक्सचा पॉईंट घेतला, ती 3.5 इंच, आणि त्याप्रमाणे लगेच लूकपट्टी लावून घेतली. आणि इथे डायरेक्ट आपण लूकपट्टीला फिनिशिंग देऊया, कारण की आपण गलापट्टी लावत नाही आहोत. हे बघा, दोन्ही आपण फिनिशिंग करून ते जरा आरी वर्कचे मणी वगैरे होते ते मी कट करून घेतले. आणि आता आपण इथे शोल्डर जोडून घेतो आहोत. त्याआधी टक्स देऊया. आता इथे मी अर्धा इंच मार्जिन कवर करून टक्स दिलेले आहेत. सॉरी, शोल्डर जोडलेला आहे.
आणि आता इथे आपण मुंड्याचं मेजर घेऊन लगेच बाहीही जोडून घेऊया. इथे मी अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर केलेलं आहे. आणि मुंड्यापासून स्टार्ट केलं मी बाही जोडायला, पण त्याचं मध्य काढूनच जोडायचे आहे आणि मध्य हा शोल्डरवरती आला पाहिजे. हे पहा, डबल टिप देऊन घेऊया लगेचच. आणि आता आपण फिटिंगही करून घेऊया एका साईडून लगेच. हे अगदी मुंड्याच्या दोन्ही शिलाई अगदी एकावर एक येतात. पहा, इथे माझ्याकडून ते दाब आणि सुई दोन्ही तुटलं होतं. दाखवते मी तुम्हाला पुढे दाब पण. ते पहा. आणि लेडीज काय लेडीज शिलाई द्यायला खूप कटकट करतात, पण त्यांना आपले प्रॉब्लेम्सच माहिती नाही की आपल्याला काय काय प्रॉब्लेम येतात. आधी मी सिंगल दाब लावला होता, ते माझा सिंगल दाब तुटल्यानंतर मी माझा रेग्युलर दाब लावून पुढचं ब्लाऊज मग स्टिच केलं. पहा, इथेही आरीवरचा एक फ्लावर आला होता, तोही ते कट बीट्स मी काढून घेतले आहेत. आणि त्यानंतर मी खूप सावकाश मी तुम्हाला दाखवते फास्टमध्ये, पण हे शिलाई मी खूप एकदम सावकाश मारलेली आहे. तसंच आपण दुसरंही करून घेऊया, ते दाखवलं नाही मी तुम्हाला. इथे आपण मुंड्याचं माप घेतलं, छातीचं माप घेतलं. थोडंसं छातीचं जास्त होतं म्हणून तिथे मी अगदी 1-2 रेषांवरती अजून एक शिलाई मारून घेतली. आणि हे मी तुम्हाला आता दाखवत नाही, डायरेक्ट दाखवते. हे पहा. आणि आता हा आपला ब्लाऊज रेडी आहे. कसा वाटतो